येस, नमस्कार. व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कशा आहात? मजेत असणार आहात. मला माहिती आहे तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत आहात. मागच्या आठवड्यात आपण डेस्कटॉप डिव्हिजिबिलिटीचे व्हिडिओ आपण अपलोड केले होते. त्या ह्या 2-3 दिवसामध्ये जरा व्हिडिओ टाकायला मला डिले झालेला आहे, कारण थोडं तब्येत खराब असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणू शकले नाही. पण त्यावेळेसही मी तुमच्यासाठी एक काम करत होते, आणि ते म्हणजे थेट नवोदय विद्यालयातून मला 18 जानेवारी 2025चा हा पेपर मिळालेला आहे, आणि हाच पेपर तुम्हाला एक्झाममध्ये येईल, बरं का. म्हणजे यातले क्वेश्चन 90% क्वेश्चन जे आहेत ना, ते तुम्हाला यामधील येणार आहेत. तर बघा, आपण आज हा पेपर सोडवणार आहे. टेक्स्ट बुकलेट नंबर जो आहे तो बघा, NJ625ENGL. इंग्लिश मिडियमचा पेपर असल्यामुळे ENGL लिहिलेला आहे, आणि इथे तुमचा रोल नंबर तुम्हाला गोल करायचा आहे. त्यानंतर हा के नावाचा बुकलेट आहे. अशा प्रकारे तुम्हाला असे काही इन्स्ट्रक्शन इथे या पेपरला दिलेले आहेत, की तुम्हाला पेपर कसा सोडवायचा आहे, किती क्वेश्चन सोडवायचा आहे, गोल कसं करायचं आहे, त्यानंतर कोणता सेक्शन किती मार्क्सला आहे. बघा, मेंटल ॲबिलिटी टेस्ट जी आहे तुमची ती किती मार्क्सला आहे. अशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आणि हाच पेपर तुम्हाला एक्झाममध्ये बिलकुल असाच पेपर तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहे. असंच फ्रंट पेज, असेच क्वेश्चन आन्सर तुम्हाला असतील. आता आपण जास्त वेळ न घालवता काय करूया, याचे क्वेश्चन आन्सर सोडूया. तर त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर नवोदयची प्रिपरेशन करत असाल 6 स्टँडर्ड किंवा 8 स्टँडर्डमध्ये 9 स्टँडर्डमध्ये तुम्हाला लॅटरल एंट्री पाहिजे असेल, आणि नवोदयची प्रिपरेशन जर तुम्ही करत असाल, तर आपलं ॲप आलेलं आहे, आणि ॲप्लिकेशनमध्ये आपले क्लासेस सुरू झालेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस लावायचे असतील, पूर्ण डिटेलमध्ये नवोदय एक्झामची तयारी करायची असेल, त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकला तुम्ही काय करायचं आहे, लिंकला जॉईन करून तुम्ही ॲप आपलं गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि ॲपमध्ये तुम्हाला जे कोर्सेस दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जो कोर्स वाटेल तो कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे. कोर्स एकदम स्वस्त आहे. कोर्सला काही अतिशय कमी याच्यामध्ये आपण हे प्रिपरेशन ठेवलेली आहे. फक्त तुम्हाला 550 रुपये पेमेंट करायचं आहे. 550 रुपये कुठं जात नाही हो. तुम्ही दिवाळीला ड्रेस जरी घ्यायला गेलात ना, तरी दिवाळीला ड्रेस तुम्ही कमीत कमी 4-5 हजाराचा ड्रेस घेता, नाही का. त्यातले 550 रुपये तुमच्या नवोदयला द्या आणि प्रिपरेशन पूर्ण करून घ्या. यावर्षी तुमचा नवोदयला नंबर लागला म्हणून समजायचा आहे. तर आज आपण पेपर सोडवणार आहे. बघा, एक क्वेश्चन यातला सोडवूया. हा फर्स्ट पार्ट जो आहे, सेक्शन 1 जो आहे तो सेक्शन 1 कशाचा आहे, मेंटल ॲबिलिटी टेस्टचा आहे. तर मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये तुम्हाला फर्स्ट पार्ट राहणार आहे. असे तुमचे 4 पार्ट राहतात, 4 ते 5 पार्ट्स राहतात, आणि त्यामध्ये एका पार्ट्समध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन दिलेले असतात. तर पहिला पार्ट जो आहे तो पार्ट्स तुमचा ऑड मॅन आउटचा आहे. ऑड मॅन आउट म्हणजे तुम्हाला एक फिगर वेगळी काढायची आहे, तुम्हाला 4 फिगरपैकी, ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो फर्स्ट क्वेश्चनमध्ये ए नंबरचं जे ऑप्शन आहे ना, तो ए नंबरचा ऑप्शन बघा, हा जो ॲरो होत आहे ना, हा डायरेक्टली कसा जातो आहे, अँटी क्लॉकवाईज येतो आहे. आपण कसा येतो आहे, अँटी क्लॉकवाईज. आपण कसा येतो आहे, डी नंबरचं ऑप्शन पण अँटी क्लॉकवाईज. फक्त सी नंबरचं ऑप्शन जे आहे ना, ते क्लॉकवाईजमध्ये जात आहे तुमचं, ठीक आहे. तर हा तुमचा सी नंबरचा ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. त्यानंतर आहे की सेकंड नंबरचा क्वेश्चन जो आहे तो सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये प्रत्येक जे तुमचे जे हे दिलेले आहेत, शेप दिलेले आहेत, म्हणजे अल्फाबेट्स दिलेले आहेत, त्या अल्फाबेट्समध्ये प्रत्येक अल्फाबेटमध्ये काय आहे की कर आहे. आणि ए नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये एमध्ये, कॅपिटल एमध्ये, ए फॉर ॲपलमध्ये एकही क तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळे ते ऑड मॅन आउटमध्ये काय येणार आहे, तर ए नंबरचं ऑप्शन तुमचं असेल, ठीक आहे. त्यानंतर आहे सी. नेक्स्ट आहे 3 नंबरचं. तर 3 नंबरमध्ये काय आहे की प्रत्येक शेप दिलेले आहेत, आणि प्रत्येक शेपमध्ये तेवढ्या प्लसच्या साईन तुम्हाला दिलेल्या आहेत, ठीक आहे. आता पेंटॅगॉन आहे. पेंटॅगॉनमध्ये 5 प्लसच्या साईन आहे, 5 प्लसच्या साईन आहेत. त्यानंतर
ट्रायंगल आहे, ट्रायंगलमध्ये 3 प्लसच्या साईन आहे आणि त्यानंतर तिसरा जो सी ऑप्शन आहे तर सी ऑप्शनमध्ये हेक्झॅगॉन आहे. हेक्झॅगॉन का बरं आहे याला, कारण याला 6 साईड आहेत, 1 2 3 4 5 6. मग याच्यामध्ये किती साईन असायला पाहिजे होत्या प्लसच्या, तर 6 साईन असायला पाहिजे होत्या, पण यामध्ये किती आहेत, फक्त आणि फक्त 5 साईन आहेत. त्यानंतर स्क्वेअर आहे, स्क्वेअरमध्ये किती साईन आहेत, तर 4 आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपलं ऑप्शन जे आहे सी नंबरचं हे ऑड मॅन आउट आहे. त्यानंतर आहे 4 नंबरचा क्वेश्चन बघा. 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये प्रत्येक डायग्राम जी आहे ना, प्रत्येक शेप जो आहे तो एकमेकात गुंतलेला आहे. जसं की स्क्वेअरमध्ये गुंतलेला आहे, सर्कलमध्ये गुंतलेला आहे, इंटरसेक्ट झालेला आहे. त्यानंतर इथं मिररची इमेज दिलेली आहे, ती पण एकमेकात गुंतलेली आहे. पण सी नंबरच्या ऑप्शनमध्ये होतं काय की सी नंबरच्या ऑप्शनमध्ये ॲक्च्युअलमध्ये हा ट्रायंगल जो आहे ना, हा ट्रायंगल तुमचा असा पाहिजे होता. हा एक ट्रायंगल काढलेला आहे आणि याच्यामधून असा एक ट्रायंगल परत तयार व्हायला पाहिजे होता. पण अशी डायग्राम न राहता कशी आलेली आहे, अशा टाईपमध्ये आलेली आहे. म्हणजे इथे एक ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये एक स्क्वेअर काढलेला आहे. हे जे ऑप्शन आहे हे आपलं कसं आहे, ऑड मॅन आउट आहे. हे निवडताना तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले राहतील आणि 4 ऑप्शनपैकी तुम्हाला एक ऑप्शन तुमचं करेक्ट असणार आहे. ॲक्युरेसी निवडण्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला 3 ऑप्शन जे आहेत ना, 3 ऑप्शन का रॉंग आहेत हे पण सांगता आलं पाहिजे, तरच तुमची ॲक्युरेसी निघेल. नाहीतर ॲन्सर तर सारखे आणि हुबेहूब खूप असतात. म्हणजे 2-3 ॲन्सर तुमचे सारखे येऊ शकतात, पण तुम्ही 2-3 लिहिणार का, नाही. जर 2-3 लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. समजलं. तर ह्यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे तो आपण घेऊया, ठीक आहे. तर सेकंड पार्ट बघा. सेकंड पार्टमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला हुबेहूब जशीच्या तशीच तुम्हाला डायग्राम शोधून काढायची आहे. आता हे वाचत बसायचं नाही. इथं काय करायचं माहिती आहे का, असं तुम्हाला क्वेश्चन आलेलाच आहे आणि क्वेश्चन्सवरून दिसते आहे की एक डायग्राम काढलेली आहे आणि 4 डायग्राम वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. आपल्याला हुबेहूब जशीच्या तशी डायग्राम आपल्याला शोधून काढायची आहे, ठीक आहे. तर प्रश्न काय आहे की ही जी फिगर आहे एक असा चेहरा दिलेला आहे माणसाचा आणि त्याच्यामध्ये 2 डोळे आणि एक असे नाकाचं हे दिलेलं आहे. तर अशीच्या जर तुम्ही फर्स्ट फिगर बघितली तर फर्स्ट नंबरचा ऑप्शन तुमचं करेक्ट येते. त्यानंतर सेकंड बघा. आता 3 का बरं नाही, तर सेकंड बी जे आहे ना, बीमध्ये काय आहे की एकच डोळा आहे, एक डोळ्याचा फक्त बिंदू दाखवलेला आहे, तुम्हाला पॉईंट दाखवलेला आहे. दुसऱ्या याच्यात काय सी नंबरच्या ऑप्शनमध्ये काय आहे की सी नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला फक्त नाकावर एकच लाईन दिलेली आहे, दोन्ही डोळे व्यवस्थित आहेत पण नाकावर एकच लाईन आहे. सी नंबरच्या ऑप्शनमध्ये पण आपला नाही आहे, म्हणजे सी पण आपला कट होऊन जातो. डी नंबरचा ऑप्शन कसा आहे, तर डी नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला काय आहे की डी नंबरच्या ऑप्शनमध्ये तुमचे शेपच बदललेला आहे, म्हणजे हे पण नाही, हे पण नाही आणि हे पण नाही. तुमचं काय आन्सर येणार आहे, करेक्ट आन्सर हे असणार आहे. त्यानंतर आहे 6 नंबरचं बघा. 6 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो 6 नंबरचा क्वेश्चन कसा आहे तुमचा, तर 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला असे 3 काय दिलेले आहे, 3 ट्रायंगल आहे. त्यातला एक ट्रायंगल जो आहे तो शेडेड आहे आणि एक ट्रायंगल जो आहे तो कसा आहे तुमचा 2 ट्रायंगल जे आहेत ते अनशेडेड आहेत, बरोबर आहे. पण आता खालच्या फिगरमध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ना, तर तुम्हाला 4ही ऑप्शनमध्ये एक एक ट्रायंगल जो आहे तो शेडेड दिसतो, 2 ट्रायंगल जे आहेत ते अनशेडेड दिसतात, ठीक आहे. मग तुम्हाला इथे काय आहे की इथे 2 जे ट्रायंगल आहेत ना, ते 2 ट्रायंगल एका साईडला अनशेडेड आहे आणि तिसरा जो आहे म्हणजे वरच्या साईडचा जो ट्रायंगल आहे तो कसा आहे तुमचा शेडेड आहे, ठीक आहे. तर बघा इथे ए नंबरच्या ऑप्शनमध्ये तर असं नाही आहे, ए नंबरच्या ऑप्शनमध्ये उलटंच दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे हा नाही. बी नंबरच्या ऑप्शनमध्ये पण एका साईडचा जो आहे तो आपल्याला हे दाखवलेलं आहे शेडेड, तो पण नाही. आता इथे बघा कसं वर 2 ट्रायंगल आहे, खाली एक ट्रायंगल आहे, त्यातले एका साईडचे जे आहेत ते कसे आहे अनशेडेड आहे आणि हा एक शेडेड आहे, म्हणजे सी नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. डी नंबरचं ऑप्शन पण आपलं नाही, कारण डी नंबरच्या ऑप्शनमध्ये ह्या जो ट्रायंगल आहे कसं दिलेलं आहे, वर एक आणि खाली 2 ट्रायंगल दिलेले आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो की सी नंबरचा ऑप्शन आपला एकदम करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर बघा तुमचा जो नेक्स्ट आहे तो कुठला आहे, तर तुमचा 7 नंबरचा क्वेश्चन आहे. 7 नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय आहे की
ॲन्सरमध्ये फिगरमध्ये तुम्हाला अशी फिगर दिलेली आहे आणि ह्या 4 फिगरपैकी तुम्हाला एक फिगर ओळखायची आहे. आता ही तर इथे शेडेड असल्यामुळे ऑलरेडी गेली. त्यानंतर इथे गोल नाही त्याच्यामुळे ही गेली आणि इथे एकही ट्रँगल नाही म्हणजे ही गेली. राहते कोणते ही बघा, ही याच्याशी जुळते का, तर हो जुळते. म्हणजे बी नंबरचं आपलं सी नंबरचं आपलं करेक्ट ऑप्शन आहे. सी नंबरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला काय आहे की एक ट्रँगल, त्या ट्रँगलमध्ये रेक्टँगलमध्ये एक ट्रँगल दिलेला आहे, त्यानंतर पेंटागॉनमध्ये एक सर्कल काढलेला आहे आणि आपली फिगर कंप्लीट झालेली आहे. तर 8 नंबरच्या याच्यामध्ये काय आहे की 8 नंबरमध्ये तुम्हाला बघता येईल की 8 नंबरमध्ये तुमचा जे क्वेश्चन आहे तो एक सर्कल स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये एक सर्कल काढलेला आहे आणि एक लाईन देऊन त्याला असा एक डॉट दिलेला आहे. त्याच्यानंतर हाफ सर्कलमध्ये अशा लाईन काढलेल्या आहे. तर कधी कधी काय होतं की माहिती आहे, ह्या लाईन पण मोजाव्या लागतात. आपण मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लाईन आहेत. ठीक आहे. आता इथे प्रत्येक ठिकाणी पहिलं तर काय आहे की वर जशीची तशी हुबेहूब डायग्राम आपल्याला शोधायची आहे. आता ही लाईन आणि एक डॉट हा वरच्या साईडने, इथे ए नंबरच्या ऑप्शनला खालच्या साईडने, म्हणजे हे ऑप्शन आपलं नाही. आता दुसऱ्या ह्याच्यात बघा की जसंच्या तसंच आहे, पण काय आहे की ही लेफ्ट साईडला आहे आणि हे इकडे ही जी शेडेड केलेली आहे ही लेफ्ट साईडला आहे, इथे राईट साईडला आहे, त्याच्यामुळे हे पण ऑप्शन आपलं नाही. नेक्स्ट बघा, हे जे आहे ऑप्शन, तर इथे शेडेड जे आहे ते व्यवस्थित केलेलं आहे सर्कलला, पण काय होतं आहे की ही जी लाईन आहे ना ही वेगळ्या साईडने चालली आहे, म्हणजे ही लेफ्ट साईडला चालली आहे. तर आपल्याला काय पाहिजे, डी नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे. सी पण गेलेलं. अशा प्रकारे आपले हा पार्टही कंप्लीट झाला. ठीक आहे. तर थर्ड पार्टमध्ये तुम्हाला काय असणार आहे की तुम्हाला फिगर कम्प्लिटेशनचा पार्ट असणार आहे. फिगर कंप्लीट कशी करायची माहिती